आज आलो आहे संभाजीनगर विमानतळावर आणि संभाजीनगर विमानतळावरून आज आहे दिल्ली जाणारं विमान 8:40 त्या विमानानं दिल्लीला आम्ही प्रवास करणार आहोत आणि सकाळचे आता 7:30 वाजलेले. हे आपल्याला मागे जे दिसते ते आहे संभाजीनगर विमानतळ. आपल्याला विमानतळाची भव्य अशी इमारत या ठिकाणी दिसत आहे आणि आता चला निघूया विमानतळामध्ये. हे आम्ही ज्या विमानानं जाणार आहोत ते एअर इंडियाचं विमान आता आलेलं आहे आणि थोड्याच वेळात बोर्डिंग सुरू होईल. एअर इंडियाचं विमान आलेलं आहे. 8:40चा टाईम आहे. आज एअर इंडियाच्या विमानानं संभाजीनगर ते दिल्लीपर्यंत प्रवास आणि आता आमचं सिक्युरिटी चेकअप सर्व झालेलं आहे. त्याच्यानंतर वेटिंग हॉलला आम्ही थांबलेलो आहोत. त्या आमची आता सविता रावत या उत्तराखंडच्या आहेत. केदारनाथ बद्रीनाथला जर गेलं तर त्यांची आपल्याला भेट जर झाली तर आपल्याला त्या ठिकाणी आपण दर्शनाला जेव्हा जात होतो नक्कीच सहकार्य होईल. असा प्रवासामध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशातली वेगवेगळं स्किल असलेली माहिती देणारे सुद्धा माणसं भेटत असतात. म्हणून प्रवास हा एक गाईड असतो आणि जाताना ते आता आमच्यासोबत प्लेनमध्ये आजच्या प्लेनमध्ये आहेत. नमस्ते, अब हम आपको सुरक्षा संबंधी जानकारी देंगे. याद रखें, लाइफ वेस्ट को सिर्फ आपातकालीन स्थिति के दौरान ही इस्तेमाल करें. विमान आता रनवेच्या दिशेने निघालेलं आहे आणि रनवेवर गेल्याच्या नंतर विमानाचं आता थोड्याच वेळात उड्डाण होणार आहे. बघा आता विमानाचं उड्डाण सुद्धा आपण संपूर्णपणे बघू शकतो. आता नाश्ता येणार आहे. नाश्त्याची अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्यासाठी आपण आता हा टेबल असा ओपन करायचा आणि त्यावर नाश्ता ठेवायचा. अमूल श्रीखंड, ब्रेड. Good visibility of 1 kilometer, temperature 24 degrees Celsius. खाणे संपल्याच्या नंतर पुन्हा टेबल बंद करून ठेवायची व्यवस्था असते. असा बंद करूया. झाला का व्यवस्थित नाश्ता वगैरे छानपैकी झालेला आहे आणि आता थोड्या वेळात दिल्लीला विमान उतरेल.
छत्रपति संभाजीनगर एयरपोर्ट से श्रीमती इंदिरा गांधी इंटरनेशनल एयरपोर्ट दिल्ली यहाँ तक पहुँचने के लिए 2 घंटे का समय लगा। अभी हम आ गए हैं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट पर। पोहोचलो आता दिल्लीला। आता थोडा वेळ उतरायला वेळ लागेल। चला आलो दिल्लीमध्ये आता पोहोचलो दिल्लीला। चालू आहे विमानातून उतरणं आता। विमानाचा प्रवास आता नाश्ता पण झाला, सगळं व्यवस्थित झालं। ये है दिल्ली का श्रीमती इंदिरा गांधी अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा और यहाँ पर अभी हम उतरे हैं और ये प्लेन का जो बाहर आने के बाद आवाज़ आता है उसमें हमारी आवाज़ थोड़ी गुम हो रही है। अभी जाएंगे टर्मिनल 2 पे, वहाँ से जाएंगे टर्मिनल 3 पे। विमान से टर्मिनल तक जाने के लिए एयरपोर्ट अथॉरिटी की बसेस उपलब्ध रहती है और उसी बस से अभी हम जा रहे हैं टर्मिनल 2 पे। मैडम जी देवभूमि उत्तराखंड की, उनकी मुलाकात हो गई और अच्छा लगा। अभी उत्तराखंड में आएंगे तो भी मिलेंगे आपको।